हाय हॅलो नमस्कार सखी. स्वयंपाक करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये अडचणी असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुगरणींकडून खास जाणून घेतलेल्या 15 किचन टिप्स पाहणार आहोत. या टिप्सने तुमचा स्वयंपाक अगदी चविष्ट झटपट होण्यासाठी नक्कीच मदत होईल. सखी, या चॅनलवर आपण असे भरपूर उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला लाईक, फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण आजच्या टिप्सला सुरुवात करूया. दूध तापवताना करपले तर केळीच्या पानाचा एक छोटा तुकडा त्यात टाका, म्हणजे करपट वास कमी होतो. ब्रेडचे स्लाइस काही वेळा बरेच उरतात आणि कडक होतात. अशा वेळी चांगले वाफवून घ्या, म्हणजे परत पहिल्यासारखा ब्रेड मऊ होतो आणि छान टिकतो. श्रीखंड जास्त उरलं तर त्यात एक वाटीभर साखर आणि थोडीशी वेलची पूड घाला, म्हणजे ते फसफसत नाही, त्याचा वास येत नाही आणि अधिकच चविष्ट लागतं. पालेभाज्या, कोबी, फ्लावर या भाज्या जास्त न शिजवता वाफेवर शिजवा, म्हणजे त्यातील व्हिटॅमिन, क्षार, मिनरल्सचा ऱ्हास होत नाही आणि सगळी पोषण तत्व आपल्याला मिळतात. उडीद वडा करताना उडीद डाळ 10 ते 15 तास भिजवा. वाटताना मिरचीचे तुकडे, धणे, जिरे आणि मीठ घालून डाळ वाटा. नंतर कृती फार महत्त्वाची असते. वाटलेली डाळ एकाच डायरेक्शनमध्ये 10-15 मिनिट फेटून घ्या, म्हणजे वडे हलके होतात. आणि त्यानंतर वडे तळण्याच्या वेळी त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे काप घाला आणि लगेच तळा, म्हणजे चव उत्तम येते. सखी, गवारीची भाजी शिजत असताना 2 चमचे दूध घाला, म्हणजे थोडा उग्रपणा असतो तो जातो आणि गवार मस्त शिजून आहे तसा हिरवा रंग राहतो. मैत्रिणींनो, गवारीची भाजी तेलावर टाकली की चिमटभर त्यामध्ये मीठ घाला आणि शिजत आली की मग हळद, हिंग, मसाला, मिरची पावडर, मीठ घाला, म्हणजे हिरवीगार गवार राहते आणि त्याचा रंगही बदलत नाही. पालेभाज्या शिजायला लावताना त्यात थोडेसे मीठ आणि तेल घालावे, म्हणजे शिजल्यावर सुद्धा त्याचा रंग हिरवागार राहतो. बऱ्याच वेळा आपल्या हातात रॉकेल, अत्तर किंवा कोणताही उग्र वास येत असतो. साबणाने हात धुतले तरी हा वास पटकन जात नाही. अशा वेळी कोथिंबीर किंवा कोथिंबीरीच्या काड्या हातावर चोळा आणि नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा. हा उग्र वास लगेच निघून जातो. साधारण 1 किलो कणिक असेल तर 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ, 1 वाटी दूध आणि लागेल तसे पाणी घेऊन कणिक चांगली मळा. त्यानंतर ती व्यवस्थित भिजवा. असे केल्याने पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होतात. कैरीच्या सीझनमध्ये कैरीची सालं काढून मोठे काप करा आणि उन्हात कडकडीत वाळवून घ्या. 4-5 दिवसात हे काप व्यवस्थित वाढतात. गरम असतानाच त्याची मिक्सरवर बारीक पूड करून घ्या, म्हणजे पांढरी शुभ्र आमचूर पावडर तयार होते. उपम्यासाठीचा रवा भाजून ठेवा. कटलेटसाठी ब्रेडची पावडर तयार करून ठेवा. काळा मसाला, ओला मसाला, ओलं खोबरं किसून ठेवा. लसूण पेस्ट, अद्रकाची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, धणे जिरे पूड, शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट, तोंडी लावायला चटण्या, आठवड्याला लागणारा भाजीपाला स्वच्छ नीटनेटका करून तयार फ्रीजमध्ये ठेवा. दुधाची साय वेळोवेळी काढून ठेवा. थालीपीठासोबत खाण्यासाठी लोणी कढवण्यापूर्वी काढून घ्या. साजूक तूप, चकलीची भाजणी, थालीपीठाची भाजणी, सगळे मसाले एकदाच आपण तयार करून ठेवू शकता. हळद, लाल तिखट, धनेपूड, लोणची, साखर, आंबा. सकाळी छोटी मोठी कामं केली असली की स्वयंपाक अगदी सुखकर होतो आणि कामाचा जास्त ताणही पडत नाही. या गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवली तर तुम्हाला सोयीस्कर जाईल. स्वयंपाकघरातील मागचं आवरायचं म्हणजे काय? उरलेलं अन्न काढून ठेवायचं, भांडी घासायला टाकायची, कुकर घासायला टाकायचा, रिंग शिट्टी काढून व्यवस्थित जागेवर ठेवायची, अन्न फ्रीजमध्ये नीट झाकून ठेवायचं, खरकटं काढून भांड्यांमध्ये पाणी घालून ठेवायचं, भांडी घासायच्या शेडमध्ये भांडी नेऊन ठेवायची, गॅस शेगडी, ओटा स्वच्छ पुसून किंवा धुवून घ्यायचा, तो कोरडा करायचा, डायनिंग टेबल ओल्या फडक्याने पुसून घ्यायचा, फडकं धुवून बाहेर टाकायचं, स्वयंपाकघर झाडून पुसून घ्यायचं. किती संपलं, किती उरलं त्याप्रमाणे संध्याकाळच्या स्वयंपाकाची मळा तयारी करून ठेवायची, म्हणजे स्वयंपाकघरातील स्वयंपाकानंतर मागचं सगळं आवरतं. बडीशेप 1 वाटी, मेथीदाणे 2 वाटी भाजून त्याची एकत्रित पूड करा. भाजी, आमटी वा इडली डोशात थोडी थोडी मिसळल्यास त्या पदार्थाची चव चांगली लागते. तसेच पचनाकरता आणि वातावरही याचा औषधी परिणाम होतो.
खीर करतेवेळी दूध तापल्यावर खीर फाटली आहे असं वाटलं तर थोड्या दुधात कॉर्नफ्लॉवर मिसळून खीरीत घातल्यास खीर लगेचच मिळून येते. आशा आहे या किचन टिप्स आपल्याला नक्कीच आवडल्या असतील. असेच उपयुक्त व्हिडिओ सखी या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.